विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं जे आहे ते स्वागत आहे. बघा, नुकतीच जे आहे एक अपडेट आली आहे. काय आहे ती? ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची जी जाहिरात आहे 2026 ची ती प्रसिद्ध झाली आहे. याच्या संदर्भात एकूण पदे किती असणार आहे, पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि एज लिमिट काय आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे बघायचं आहे. बघा, या ठिकाणी जे आहे IBPS द्वारे जे आहे ही भरती प्रक्रिया जी आहे राबवली जाणार आहे आणि CBT पद्धतीने ही होणार आहे. परीक्षेमध्ये टोटल बघा पद या ठिकाणी किती दिलेली आहे, या ठिकाणी जे आहे टोटल 6 पद दिलेली आहे. पहिलं पद बघा या ठिकाणी IT ऑफिसरचं आहे. दुसरं पद जे आहे या ठिकाणी जे आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर स्केल 1 चं दिलेलं आहे. तिसरं पद जे आहे या ठिकाणी राजभाषा अधिकारीचं दिलेलं आहे. चौथं पद जे आहे ते लॉ ऑफिसर स्केल 1 चं दिलेलं आहे. पाचवं जे पद आहे ते आहे पर्सनल ऑफिसर आहे स्केल 1 आणि सहावं जे पद आहे ते आहे मार्केटिंग ऑफिसर स्केल 1. अशी टोटल 6 पद जे आहे या ठिकाणी दिलेली आहे. बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. ऍप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे, कधीपासून तुम्हाला अप्लाय करायचं आहे, 1/7/2026 ते 21/7/2026 ही ऍप्लिकेशन करण्याची, फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जो चार्जेस आहे तुमचे या शेवटच्या तारखेपर्यंत काय करायचे आहे, सबमिट करायचे आहे. 21 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि साधारणतः या ठिकाणी जे आहे एकाने टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे, महिना दिलेला आहे ऑगस्ट 2026 मध्ये ही होण्याची काय आहे शक्यता आहे. त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन ते कधी डिक्लेअर करणार आहे, टेंटेटिव्ह आहे, दॅट इज सप्टेंबर आणि ऑक्टोबर. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू जे आहे ते ऍट द मिड ऑफ नोव्हेंबर किंवा डिसेंबर या ठिकाणी कन्स्ट्रक्ट होणार आहे. बघा, ही जी आहे टोटल जे आहे 6 महिन्यामध्ये तुमची संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या शेड्यूल मधून जे काय आहे IBPS द्वारे जे आहे पूर्ण केली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ऍज पर पोस्ट. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये या ठिकाणी बघा जे काही या ठिकाणी ज्या काही पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जे IT ऑफिसर्स आहे, IT ऑफिसर स्केल 1 याच्यासाठी जे आहे एज जे आहे तुमचं मिनिमम जे आहे 20 इयर असलं पाहिजे आणि मॅक्झिमम एज जे आहे ते किती असलं पाहिजे, 30 इयर्स असलं पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे IT ऑफिसर स्केल साठी 4 इयर्सचा इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. कशामध्ये? कम्प्युटर सायन्स मध्ये किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये तुमचं जे आहे इंजिनिअरिंग ची 4 इयर डिग्री जी आहे या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. ऑर मध्ये काय दिलेलं आहे, ऑर मध्ये ज्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झाली आहे कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा कम्युनिकेशन मध्ये किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये किंवा कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे ते विद्यार्थी सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहे. आणि एक जे आहे या ठिकाणी ग्रॅज्युएट्स जे पास आहे DOACC बी लेवलचे जे काही ग्रेडनी जे आहे पास आउट झालेले आहे, ग्रॅज्युएट आहे, त्यांना सुद्धा हे IT ऑफिसर स्केल 1 पद जे आहे याच्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. सेकंड पदाच्या संदर्भात बघा काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे, मिनिमम 20 इयर्स आहे एज. याच्या ठिकाणी तुमच्याकडे 4 इयरची डिग्री जी आहे ग्रॅज्युएशनची इन ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबेंडरी, व्हेटरनरी सायन्स किंवा डेअरी सायन्स किंवा फिशरी सायन्स, त्याच्यानंतर पेसिकल्चर, ऍग्री मार्केटिंग अँड कॉर्पोरेशन किंवा कॉर्पोरेशन अँड बँकिंग, ऍग्रो मध्ये जे आहे या ठिकाणी तुमचे जे आहे 4 इयर ग्रॅज्युएशन डिग्री असणे जे आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर मध्ये मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम या ठिकाणी मिनिमम 20 इयर्स आहे आणि मॅक्झिमम 30 इयर्स आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी बीटेक असेल तुमचं, देन त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी मध्ये तुमची डिग्री असेल, सेरिकल्चर मध्ये असेल, हे सगळे जे आहे या ठिकाणी काय करू शकणार आहे, अप्लाय करू शकणार आहे. राजभाषा अधिकारीसाठी बघा, राजभाषा अधिकारीसाठी मिनिमम 20 इयर्स आणि मॅक्झिमम जे आहे 30 इयर्स या ठिकाणी काय दिलेला आहे, एज दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन हिंदी आणि इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये असणे जे आहे ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. त्याचबरोबर तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी असणं जे आहे गरजेचं आहे. ते विद्यार्थी राजभाषा अधिकारी पदासाठी जे आहे पात्र ठरणार आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफिसर बघा, लॉ ऑफिसर मध्ये मिनिमम 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि मॅक्झिमम 30 इयर्स असणार आहे. या ठिकाणी बॅचलर
बॅचलर डिग्री इन लॉ LLB तुमच्याकडे असणं, डिग्री असणं गरजेचं आहे. देन त्याच्यानंतर बघा HR पर्सनल ऑफिसर अँड दी स्केल 1, HR पर्सनल ऑफिसर स्केल 1 साठी मिनिमम 20 इयर्स ऑफ जे आहे काय तुमचं एज असणं आहे आणि मॅक्झिमम एज किती दिलं आहे 30 इयर्स दिलं आहे. डिग्री बघा ग्रॅज्युएशन अँड 2 इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और 2 इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, HR HRD, सोशल वर्क आणि लेबर लॉ यामध्ये असणं जे आहे काय आहे गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्केटिंग ऑफिसर शेवटचं पद आहे, याच्यासाठी मिनिमम 20 इयर्स एज असलं पाहिजे, मॅक्झिमम 30 इयर्स, आणि याच्यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन विथ 2 इयर्स ऑफ फुल टाइम MMS म्हणजेच मार्केटिंग, 2 इयर्स फुल टाइम MBA मार्केटिंग मध्ये झालेला, MMS तुमचं मार्केटिंग मध्ये झालेलं असलं पाहिजे, आणि 2 इयर्स फुल टाइम PGDBA आणि PGDBM हा डिप्लोमा तुमच्याकडे जे आहे या ठिकाणी असणं जे आहे काय आहे गरजेचं आहे, जे मार्केटिंगचे काय स्पेशलायझेशन फील्ड जे आहे त्या आहेत. त्याच्यानंतर बघा एज बघा या ठिकाणी मिनिमम 20 मॅक्झिमम 30 इयर्स दिलेला आहे. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन दिलाय कॅटेगरी वाईज, त्याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब्स असेल SC आणि ST साठी 5 इयर्स दिलेला आहे. जे अदर बॅकवर्ड क्लासेस आहे आणि कुठे नॉन क्रेमिलियर गटामध्ये येतात त्यांच्यामध्ये 3 इयर्स दिलेला आहे. आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी as defined under the rights of the person with the disability act 2016 च्या अंतर्गत जे आहे डिसेबल पर्सन आहे त्यांच्यासाठी 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन असेल, कमिशन ऑफिसर इन्क्लुडिंग द इमर्जन्सी कमिशन ऑफिसर्स असेल आणि शॉर्ट सर्व्हिसमॅन्स असेल या ठिकाणी जे आहे यांच्यासाठी जे आहे जे एक्स सर्व्हिसमॅन आहे बेसिकली त्यांच्यासाठी 5 इयर्स ऑफ द एज रिलॅक्सेशन या ठिकाणी ठेवलेलं आहे. सिलेबस काय असणार आहे बघा, एक्झामचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम्स होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये तुम्हाला जे आहे सिलेबस बघा पोस्ट वाईज या ठिकाणी इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी टोटल जे आहे 100 मार्काचा मिनिमम क्वेश्चन असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क 125 या ठिकाणी असणार आहे आणि टाइम ड्युरेशन 80 मिनिट्सचा तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट ऑफ लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारीसाठी बघा या ठिकाणी जनरल इंग्लिश, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी असणार आहे. टोटल 100 प्रश्न असणार आहे आणि 125 मार्क्स असणार आहे आणि किती 80 मिनिटासाठी ही जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे तुमची काय होणार आहे कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन एक्झामिनेशन आहे आणि मेन एक्झामिनेशनचं काय आहे, एक्झामिनेशनचं जे सिलेबस आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे, रिझनिंग असणार आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणार आहे, प्रोफेशनल नॉलेज असणार आहे. टोटल जे आहे 150 प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि 200 मार्काचा आहे हा जो तुमचा आहे क्वेश्चन जे आहे 200 मार्काला जे आहे ते असणार आहे. मीडियम जे आहे तुम्ही या ठिकाणी इंग्रजी किंवा हिंदी दोनपैकी एक जे आहे तुम्ही ठेवू शकता आणि या ठिकाणी टोटल टाइम ड्युरेशन जे आहे 125 मिनिट्सचा या ठिकाणी दिलेला आहे. त्याच प्रकारे पोस्ट ऑफ राजभाषा अधिकारीसाठी सेम जे आहे या ठिकाणी सिलेबस असणार आहे या ठिकाणी बघा आणि टाइम ड्युरेशन या ठिकाणी मात्र जे आहे 155 तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि बघा ऍप्लिकेशन फीज आणि काय असणार आहे, ऍप्लिकेशन फीज कोणाला किती असणार आहे 175 रुपीज कोणाला असणार आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेट साठी असणार आहे आणि ₹850 जे आहे इन्क्लुजन ऑफ ऑल द GST टॅक्सेस हे कोणासाठी आहे अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे. बँक ट्रान्झॅक्शन जे आहे ते तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे प्रॉपर जे आहे जी काही डेट दिली आहे 21 तारीख हे पेमेंट करायची लास्ट डेट आहे, त्या लास्ट डेटच्या आधी तुम्हाला हे जे आहे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना बँक फील्डला जे आहे इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही जे काही सुवर्ण संधी आहे. ओव्हरऑल ज्या 6 पोस्ट आहे त्या 6 पोस्ट मध्ये जे आहे सगळ्या प्रकारच्या फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे या ठिकाणी काही ना काही दिलेलं आहे. तुम्ही अवश्य आणि आवर्जून जे आहे याला जे आहे काय अप्लाय करणं जे आहे ते गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या ज्या काही सरळ सेवा भरती किंवा आगामी ज्या काही परीक्षा येईल त्याच्यातून एकतरी पोस्ट किमान तुमच्या हातामध्ये तुम्हाला घेता येईल. या सगळ्या पदभरती ज्या आहे IBPS मार्फत जे आहे कंडक्ट केल्या जाणार आहे. आशा करतो की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित पद्धतीने जे आहे ते समजलं असेल. थँक्यू सो मच.